नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज माझ्या ब्लाऊजची मी जी कटिंग आहे, म्हणजे जी डिझाईन जी आलेली आहे बॅक साईडला, त्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. हा खूप सुंदर असे ब्लाऊज आहे आणि पूर्ण वर्कचे आहे, तर त्याची एकदम प्रॉपर अशी फिटिंग येण्यासाठी किंवा जे डिझाईन आहे ते पाठीमागच्या साईडला एकदम बरोबर येण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची आणि ते डिझाईन कशी बरोबर आणायची, तर पहा शोल्डर हे एकदम खांद्यावर बसलेले आहे आणि त्याची कशी कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे ते पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे ब्लाऊज पीस आहे. हे जे ब्लाऊज पीसची गळा जो आहे पूर्ण वर्क चारी वर्क चाललेला आहे आणि त्याची गळा रुंदी जी आहे स्लीवला डिझाईन आली आणि जी गळा रुंदी जी आहे ती खूप मोठी होते. ह्याच प्रकारे जर केली आपण कटिंग जर केली तर ते गळा शोल्डर जे आहे ते उतरल्या जाते आणि शोल्डर आपण जर गळा रुंदीचे माप घेतले तर त्याचे कापड दिसते, गळा एकदम बरोबर डिझाईन येत नाही. त्यामुळे आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. पहा, मी अस्तर कट करून घेतलेले आहे आणि ही जी घडी आहे ती 7.5 इंचाची घडी आहे, म्हणजे छातीचे माप जे आहे ते 7.5 इंचाचे आहे. पहा, गळा रुंदी पाहूया आपण. याची गळा रुंदी आलेली आहे 7 इंच आणि आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. तर त्याची कटिंग कशी जी स्टिचिंग करायची आहे ती कशी करायची पहा. मी त्याची मधोमध आधी घडी घालून घेतली. डिझाईनची एकदम बरोबर अशी डिझाईन ठेवून घ्यायची आणि त्याला आपण असे व्यवस्थित असं ठेवून घेऊन टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. एकदा चेक करायचे की आपली डिझाईन जी आहे ती एकावर एक आलेली आहे का, आणि ती खात्री झाल्यानंतरच आपण त्याला टाचण्या लावून घ्यायच्या, म्हणजे आपली डिझाईन कुठेही चुकणार नाही किंवा मागे पुढे होणार नाही. गळा जो आहे तो एकदम बरोबर येणार आहे आपला. पहा, आम्ही अशा व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेतल्या. आता आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे, तर त्याच्या आधी माप पाहूया आपण. आपल्याला माप जे आहे ते गळा किती, आपल्याला गळा उंची किती करायची आहे आणि आपल्याला ब्लाऊजची जी कटिंग करायची आहे ती कुठपर्यंत येणार आहे ते आपण चेक करून घेतले. हे पहा, थोडी वरच्या साईडला डिझाईन कमी आहे, तर आपण त्याला परत डिझाईन तयार करणार आहोत. तर गळा रुंदी घेताना आपण जी नेहमीसारखी घेतो त्या पद्धतीने घ्यायची नाही, तर आपल्याला डिझाईनच्या साईडने गळा रुंदी घ्यायची आहे. तर डिझाईनच्या साईडने मी 2.25 इंच घेतले आणि जसा टेप ठेवलेला आहे तशी त्या पद्धतीने रेष ओढून घेतली आणि ह्याच रेषेवर मी आता टिप मारून घेणार आहे. आणि ही डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला सिंगल फूटचे टंचन वापरायचे आहे. सिंगल फूटमुळे एकदम व्यवस्थित डिझाईन येते आणि जे मणी आहेत आपले, जे आरीवर्कचे जे मणी असतात ते तुटणार नाही आणि त्याचे धागेही तुटणार नाहीत, कारण ही रेडीमेड डिझाईन आलेली आहे. रेडीमेड डिझाईनचं थोडं नाजूक असतं काम, त्याच्यामुळे आपल्याला सिंगल फूटचा वापर करायचा आहे. पण मी क्रॉसमध्ये अशी टिप मारून घेतली. आता टाचण्या काढून घेतल्या. आता एकदा चेक करूया की डिझाईन बरोबर आलेली आहे का नाही ते. आपल्याला ह्या साईडला जी आलेली आहे ती बरोबर आलेली आहे. आता आपल्याला वरच्या साईडला पाहिजे आहे डिझाईन, त्याच्यामुळे वरच्या साईडला एकदा चेक करायचे. इथं तर बरोबर आलेली आहे. वरच्या साईडला ही डिझाईन बरोबर आलेली आहे, म्हणजे जी टिप मारलेली आहे ती बरोबर आलेली आहे. आता आपण जशी डिझाईन आहे त्या पद्धतीने आपल्याला आता एक सिंगल फूटचे टंचन वापरून टिप मारून घ्यायची आहे. 4.5 इंच बरोबर आलेले आहे. आता अस्तर ठेवूयात. अस्तरची मी जे मापे आहेत ते दाखवते. उंची आहे 14 इंच, छाती आहे 7.5 इंच आणि पुढे 2 इंचाचे मी शिलाई मार्जिन घेतलेले आहे आणि मोंडा घेतलेला आहे 5 इंचाचा. तर पहा, असे मध्य काढून घेतला सेंटर डिझाईनचा आणि एकावर एक असा गळा रुंदीची जी निशाणी केलेली आहे त्याची छापून घेतली, म्हणजे आपल्याला जे डिझाईन तयार करायचे आहे त्याचे प्रॉपर माप मिळते. असे व्यवस्थित जिथं आपण रेष ओढलेली आहे त्या रेषेवर आपण असे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि टाचण्या लावून घ्यायच्या. आपण गळा रुंदी जी आखून घेतली होती 2.25 इंचाची, मी त्याला एक रेष ओढून परत दुसऱ्या साईडनं छापून घेतली आणि एक रेष ओढून घेतली, म्हणजे गळा रुंदी जी आहे ते एकदम बरोबर मिळते आपल्याला. आणि एका छोटा कट मारून घेतला. आता ही जी डिझाईन आहे ते एकदम सेंटर काढून बरोबर आपण जिथून रेष ओढलेली आहे गळा रुंदीची तिथं बरोबर येते. असे व्यवस्थित ठेवून घेऊन सेंटर काढून व्यवस्थित ठेवायचे आणि पूर्ण 4 साईडला मी टाचण्या लावून घेतल्या. आणि एक डिझाईन जी आहे आपली आरीवर्कची त्याच्यावर एक चॉक फिरवला थोडासा, तर ही डिझाईन जी आहे ते एकदम उमटल्या जाते. जे आपल्याला थोडे थोडे अस्तरच्या खालून दिसत आहे त्याच्यामुळे मी चॉक फिरवला. तर आता हे चॉकच्या साईडने सिंगल फूटचे टंचन वापरून मी आता डिझाईन जे आहे ते टिप मारून घेते डिझाईनच्या साईडला. म्हणजे जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची. पूर्ण मी सावकाश पद्धतीने दाखवलेले आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच एक कमेंट करा. मी प्रत्येक तुमची कमेंट वाचते आणि त्याला उत्तर देते.
त्यामुळे तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि अजून जरी तुम्हाला काही शिकायचं असेल तर तेही सांगा, म्हणजे मी त्याचाही व्हिडिओ बनवेन. ते पहा आपली एकदा डिझाईन बरोबर आलेली आहे का डिझाईनच्या नुसार टिप आपली, तर ती चेक करूया. हे पहा टिप एकदम परफेक्ट बरोबर अशी आलेली आहे. एकदम डिझाईन जे आहे ते एकदम बरोबर आलेली आहे. आता आपण ह्याला आतला जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा. गळ्याचा जो एक्स्ट्राचे कापड आहे ते शिलाई मार्जिन सोडायचे आणि अस्तर जे आहे ते कट करून घेतले. अस्तर आणि मेन कापड जेवढा गळ्याचा एक्स्ट्राचा कापड आहे तेवढा. आता छोटे छोटे कट्स मारून घेतले. आता आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आहे. तर त्याआधी आपल्याला अस्तरवर एक दाब टीप येईल ह्या पद्धतीने आपल्याला एक टीप मारायची आहे. अस्तरवर आली पाहिजे आणि जे आपलं शिलाईचे कापड आहे तेही अस्तरवर आले पाहिजे. या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची. पूर्ण गळ्याला टीप मारून घेणार आहे. आपली जी दाब टीप आहे ती मारून झालेली आहे. एकदम फिनिशिंग निघा. ह्या पद्धतीने जर शिवाल तुम्ही तर एकदम फिनिशिंगने दिसते आणि डिझाईन ही एकदम परफेक्ट अशी येते. पहा कुठेही कापड सुटलेले नाही एक्स्ट्राचे किंवा मागे पुढे झाले नाही. एकदम डिझाईननुसार आपली जी शिलाई आलेली आहे ती एकदम डिझाईननुसार आलेली आहे. याला जर आता तुम्हाला शिलाई मारता येत असेल तर मध्ये एक टिप मारून घ्या. जर शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही असेही ठेवले आणि पूर्ण चारी साईड जोडून घेतल्या तर ही डिझाईन परफेक्ट येते. तर पहा एकदम सेंटरमधून मी सिंगल फूट असल्यामुळे एकदम एक टिप मारून घेता. व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि एक टिप मारून घ्यायची. जे डिझाईन जे आहे ते अजून खूप व्यवस्थित येते. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्या पद्धतीने एक टिप मारली आणि आता चारी साईड जोडून घेणार आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक असे जोडून घेणार आहे. अस्तर एका हाताने असे व्यवस्थित हात फिरवत आपण पूर्ण टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घेतले. म्हणजे आपला जे ब्लाऊज आहे त्याला कुठेही झोळ येणार नाही. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कट करून घेतले. पहा किती सुंदर डिझाईन आलेली आहे. आता आपण टक्स मारून घेऊया. टक्स मी ह्या डिझाईनमुळे टक्स जे आहेत ते छोटे मारलेले आहेत. पहा फक्त कमरेच्या साईडला व्यवस्थित बसण्यासाठी ह्याला मी टक्स मारून घेतले छोटे. आता ह्याला आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. कमरपट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी काढून एका साईडला दुमडून अशी टिप मारलेली आहे. पहा कमरपट्टी लावताना जो कमरेला जो बाक येतो तो बाक पट्टी लावल्यानंतर झोळ येतो बाक असल्यामुळे. तर आपण पट्टी लावताना फिनिशिंग येण्यासाठी पहा मी जिथे टक्स मारलेले आहे तिथे एक छोटी प्लेट टाकलेली आहे. दोन्ही साईडला मी छोट्या छोट्या 2 प्लेट टाकल्या आणि पट्टी जोडून घेतली. हे पहा खूप सुंदर अशी येते पट्टी. कुठेही तुमच्या पट्टीला झोळ येणार नाही. पहा एक दाब टिप मारून घेतली. या पद्धतीने जर तुम्ही कमरपट्टी कोणत्याही ब्लाऊजची ह्या पद्धतीने जर कमरपट्टी लावली तर एकदम फिनिशिंग येते. कुठेही झोळ येत नाही. पहा किती एकदम प्रॉपर अशी आलेली आहे. बाक तर बाक दिसतो पण फिटिंग मारताना किंवा अशी पट्टी हात शिलाई करताना कुठेही तुमचा झोळ येत नाही. खूप सुंदर अशी पट्टी येते. पहा एक मोठ्या नंबरची टिप करून एक टिप मारून घेतली. जे आपल्याला ही टिप उकलून आपल्याला तुरपाई करायची आहे. आपली टिप मारून झालेली आहे. पहा तुम्हाला ही डिझाईनची शिलाई कशी वाटली. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. पहा डिझाईन तर खूप सुंदर आलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात हेही सांगा. म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि किती जणाला आवडत आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.